बारामती विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यामध्ये बैठकीमध्ये अजित पवार यांच्या स्मारकाबाबत जागा निश्चित होण्याची शक्यता. अजित पवार यांच्या भगिनी विजया पाटील यांचीही बैठकीला उपस्थिती. मुख्यमंत्र्यांना विलीनीकरणाबाबत भाष्य करण्याचा अधिकार नाही, शरद पवारांचं वक्तव्य. विलीनीकरणाची चर्चा अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यामध्ये होती, फडणवीसांसोबत नाही, शरद पवार यांचा हल्लाबोल. अजितदादांच्या स्मारकाबद्दल मला माहिती नाही, शपथविधीवरती मला बोलायचं नाही, शपथविधी झाला आनंद, संधी दिली आनंद, शरद पवार यांची स्पष्टोक्ती. पटेलांना पवार कुटुंबियांचं प्रमुख केलंय का? संजय राऊतांचा सवाल. पटेलांनी महाराष्ट्राला पटेल असंच करावं, राऊतांचा प्रफुल्ल पटेलांना टोला. अपघाता दिवशी 8:37 अजितदादांचा शेवटचा कॉल. अपघाताच्या 6 मिनिटांआधी साधलेला कार्यकर्त्यांशी संवाद. ओबीसी उमेदवार देण्यावरून झालं होतं संभाषण. चंद्रपूरच्या महापौराबाबत पक्ष श्रेष्ठींनी काढलेला तोडगा वडेट्टीवार गटाला अमान्य. संख्याबळ जास्त असल्यानं वडेट्टीवार गटाचाच महापौर हवा, मागणीवर ठाम. मुख्यमंत्री फडणवीसांचा मनमानी आणि अनावश्यक खर्चाला ब्रेक. 15 फेब्रुवारीपासून नव्या निविदा, खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यास बंदी. अर्थ विभागाची सूत्र हातात घेताच मुख्यमंत्र्यांकडून आदेश जारी. मुंबईच्या महापौर निवडीच्या हालचालींना वेग. महापौर निवडीबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये आज बैठकीची शक्यता. 7 फेब्रुवारीला महापौर पदाचा चेहरा स्पष्ट होणार. विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीची आज दुपारी 2 वाजता बैठक. सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांना समितीकडून नोटीस. बैठकीला हजर राहण्याचे आदेश. कामराच्या शिंदेंविरोधातील गाण्याला अंधारेंनी दर्शवलेला पाठिंबा. ठाकरेंची शिवसेना देखील जिल्हा परिषदेसाठी प्रचाराच्या मैदानात. आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. संध्याकाळी वैजापूर आणि बजाजनगरला जाहीर सभा. नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांचा तडकाफडकी राजीनामा. महापौर आणि उपमहापौरांची नावं ऐनवेळी बदलल्यानं सुनील केदार नाराज. तेवीस फेब्रुवारीपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. 6 मार्चला मांडला जाणार राज्याचा अर्थसंकल्प. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे मुख्यमंत्री फडणवीस मांडणार यंदाचा अर्थसंकल्प. अजित पवारांना विमान अपघात. ताजा असतानाच मुंबईत 2 विमानांचे पंख एकमेकांना घासले. एअर इंडिया आणि इंडिगोचं विमान होतं प्रवाशांनी भरून. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. डीजीसीएकडून होणार तपास. शिक्षक भरतीसाठी महत्त्वाच्या टीईटी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर. टीईटीमध्ये 4.25 लाख शिक्षक नापास. 4,75,000 उमेदवारांपैकी केवळ 50,000 उमेदवार पास. जिल्हा परिषद निवडणुकांच्या दिवशीच केंद्राची सीटीईटी परीक्षा. सीटीईटी परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक ड्युटी लागणार नाही. शिक्षकांचं नुकसान टाळण्यासाठी निवडणूक आयोगाचे निर्देश. लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचा हप्ता एकत्रित मिळणार. पडताळणीनंतर ई-केवायसीमुळे थकलेला हप्ता एकत्रित देण्यात येणार. महिला व बाल विकास विभागाची माहिती. खोपोलीमध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटला. पुणे मुंबई महामार्गावरती 20 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. 16 ते 17 तासांपासून वाहतूक ठप्प. पुण्यामध्ये पुन्हा कोयता गँगची दहशत. तरुणाचा पाठलाग करत कोयत्यानं वार. बचावासाठी तरुणाकडून हात जोडून गयावया. तरुण गंभीर जखमी. अवघ्या काही सेकंदांच्या रीलसाठी तरुणांनी जीव घातला धोक्यात. रील बनवण्यासाठी चालत्या ट्रेनला मुलगी लटकली. दादर ते बांद्रा स्थानकादरम्यानची घटना.
नवी मुंबईतील उल्वेमध्ये अंमली पदार्थ तस्करांचा पोलिसांवर हल्ला. अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करायला गेलेल्या पोलिसांवर गावठी कट्टा, तलवार आणि चॉपरनं थेट हल्ला.